नमस्कार. खऱ्या अर्थाने ऑनलाईन कोर्सला आपण या व्हिडिओपासून स्टार्ट करतोय. आपण मागच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहिलेली अभ्यासक्रम म्हणजे पूर्ण इंडेक्स चेक केली होती. त्याच्यामध्ये आपण पहिला पॉईंट पाहिला होता जीवशास्त्र. आता त्या जीवशास्त्रामधला पहिला टॉपिक म्हणजेच मानवी जीवशास्त्र हा टॉपिक आज आपल्याला बघायचा आहे. त्याच्यामध्ये काय काय बघायचं ते ठीक आहे. जास्त कुठलाच वेळ घालवत नाही, डायरेक्ट टॉपिकला सुरुवात करतो. आणि सुरुवात करण्याच्या अगोदर एक महत्वाची इन्स्ट्रक्शन मला तुम्हाला लेक्चरसाठी द्यायची. माझंच ऑनलाईन लेक्चर नाही, प्रत्येक ऑनलाईन लेक्चरसाठी हे इन्स्ट्रक्शन्स तुम्ही फॉलो करा. ऑनलाईन लेक्चरमध्ये तुम्ही व्हिडिओ जर प्ले केला ना तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. मग तो 10 मिनिटाचा असू देत, अर्धा तासाचा असू देत किंवा 1 तासाचा असू देत, शेवटपर्यंत व्हिडिओ तो बघा, त्याशिवाय उठायचं नाही. दुसरा पॉइंट, तुम्ही 15 मिनिटं बघणार मग उठणार, मग 10 मिनिटं बघणार मग उठणार, असं करू नका. एकदा बसल्यानं व्हिडिओ बघायला तर कंटिन्यू ऍटलिस्ट कमीत कमी 1 तास तरी व्हिडिओ बघत चला. 20 मिनिटाचा एक व्हिडिओ झाला, बघून झाला, लगेच दुसरा व्हिडिओ घ्या. 20 मिनिटाचा असेल तर परत अजून एक व्हिडिओ बघा. म्हणजे कंटिन्यू 1 तास बघत राहा, त्याशिवाय तुमची कंटिन्युटी होत नाही, विषय समजत नाही. 1 तास कमीत कमी बघायचे तुम्हाला, लक्षात ठेवा. त्यातच अजून एक महत्वाचा पॉईंट, एखादा कन्सेप्ट जर समजली नसेल तर व्हिडिओ थोडासा मागं घ्या, परत एकदा बघा, त्याच वेळेस तो पॉईंट क्लिअर करून टाका. नंतर बघू आपण यासाठी ठेवू नका, नंतर कुणाचंच बघून होत नाही बघा ते. आणि तिसरा महत्वाचा पॉईंट, आपण व्हिडिओ डाउनलोड सिस्टीम ठेवलेली आहे. तिथे तुम्ही व्हिडिओ डाउनलोड करू शकता आणि ऑफलाईन नंतर बघू शकता बघा तो. आता याचा फायदा काय, तुम्हाला जर कुणाला फोन येत असतील ना सारखे, तुम्ही अभ्यासिकेत बसलेत आणि सारखे फोन येतात, 5 मिनिटाला 10 मिनिटाला फोन येत आहेत, तर तुम्ही व्हिडिओ डाउनलोड करून ठेवा आणि ऑफलाईन बघा. आणि बघण्याच्या अगोदर एरोप्लेन मोड तिथं चालू करा, जेणेकरून तुमचे फोन येणार नाहीत, मेसेजेस येणार नाहीत. ऑफलाईन जर बघितलं तर तुमचं डिस्ट्रॅक्शन कम्प्लीट, फोनचं आणि मेसेजचं डिस्ट्रॅक्शन जे आहे ते कम्प्लीट बंद होऊन जाईल. आणि दुसरा महत्वाचा पॉईंट, ऑनलाईन बघताना व्हिडिओ बफर होतो, लोड होतो सारखा. तो लोडिंगचा विषय पण डाउनलोड व्हिडिओमध्ये होत नसतो. त्यामुळे 3 पॉईंट लक्षात ठेवा. माझं ऑनलाईन लेक्चर नाही, सगळ्यांच्या ऑनलाईन लेक्चरसाठी हे फॉलो करत चला. व्हिडिओ स्टार्ट केला तर एंड पर्यंत व्हिडिओ बघा. आत्ता सध्याला कमीत कमी 1 तास बघायला ट्राय करा. म्हणजे स्टार्ट केला तर 1 तासापर्यंत व्हिडिओ बघत राहा. त्याच्यानंतर तुम्ही ते 1 तासाचं 1.5 तास करा, 2 तास करा. आणि व्हिडिओ डाउनलोड करा, एरोप्लेन मोडला मोबाईल टाका आणि ऑफलाईन व्हिडिओ बघा. ठीक आहे. हे 3 इन्स्ट्रक्शन्स आहेत. हे का सांगितले मी, कारण की हे काय ऑफलाईन लेक्चर नाहीये. ऑफलाईन लेक्चरला नजर असते सगळ्यांवरती, कोण काय करते, इथं माझं लक्ष नसणार आहे तुमच्यावरती, म्हणून या गोष्टी सांगायला लागतात. आणि मी हे सारखं सांगत राहणार आहे. प्रत्येक 2-3 व्हिडिओ गेल्याच्या नंतर ना मी हे सारखं रिमाइंड देत राहणार आहे तुम्हाला. ठीक आहे. आता आपण डायरेक्ट विषयाला सुरुवात करूयात. आपल्याला बघायचं काय, आपल्याला जीवशास्त्र. जीवशास्त्रामध्ये पहिला टॉपिक आपला कुठला आहे, मानवी जीवशास्त्र. आता मानवी जीवशास्त्र म्हणजेच मानवाच्या बॉडीचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. मी 2 ते 3 मिनिटांमध्ये फक्त मानवी जीवशास्त्र या टॉपिकमध्ये आपल्याला काय काय बघायचे हे फक्त इंट्रोडक्शन मध्ये सांगतो बघा. मानवी जीवशास्त्रामध्ये आपल्याला एकूण 9 टॉपिकचा अभ्यास करायचा आहे. किती? 9 टॉपिक. त्यातला पहिला टॉपिक येतो रक्ताभिसरण संस्था. त्याच्यामध्ये आपल्याला हृदय, रक्त आणि रक्तवाहिन्या यांचा अभ्यास करायचा आहे. 2-3 प्रश्न पण सांगत जातो लास्ट लेक्चर प्रमाणे. बरं, रक्ताभिसरण संस्थेमध्ये सर्व योग्य दाता कोण, असा एक प्रश्न विचारला जातो. तो ओ रक्तगट जो आहे तो सर्व योग्य काय आहे, दात आहे. आणि सर्व योग्य ग्राही कोण, तर AB रक्तगट हा कसा असतो, सर्व योग्य ग्राही. असे सगळे मुद्दे, सगळे प्रश्नांचा अभ्यास आपल्याला कशात करायचा आहे, रक्ताभिसरण संस्था या टॉपिकमध्ये करायचा आहे. दुसरा टॉपिक येतो श्वसन संस्था. तर श्वसन संस्थेमध्ये आपल्याला फुफ्फुसांचा अभ्यास करायचा आहे. फुफ्फुस, निमोनिया जो रोग आहे तो कोणत्या अवयवाला होणारा रोग आहे, तर कुठल्या अवयवाला होतो, फुफ्फुसाला होणारा रोग आहे बघा तो. परत इथं मी कोरोनाची डायग्राम टाकलेली आहेत बघा. ही कोरोना जो रोग होता तो कोरोना पण रोग कुठल्या अवयवाला होणारा रोग होता, तर फुफ्फुसाला होणारा रोग होता बघा, कोरोना. ठीक आहे. असे बरेच पॉईंट आपल्याला त्याच्यामध्ये बघायचे. पुढचा तिसरा टॉपिक येतो आपला उत्सर्जन संस्था. उत्सर्जन संस्थेमध्ये किडनीचा अभ्यास करायचा आपल्याला. मानवाला 2 किडनी असतात, राईट लेफ्ट. इथं बरगाड्या जिथं संपतात ना, बरोबर त्याच लेवलला मागच्या साईडला पाठीत इथं बरगाड्या असतात. आपलं किडनी असते, इथं किडनी असणार आहे. किडनी स्टोन झाल्यानंतर इथं दुखतं बघा, या साईडला पाठीच्या मागच्या साईडला इथं दुखतं.
तो किडनी स्टोन जो आहे तो कशापासून बनलेला असतो, हा पण प्रश्न विचारलाय तुम्हाला. तर कॅल्शियम ऑक्झॅलेट पासून बनलेला असतो. कशापासून? कॅल्शियम ऑक्झॅलेट. असे सगळे प्रश्न आपल्याला तिथं बघायचे. राईट लेफ्ट अशा 2 किडन्या असतात, त्यांचा अभ्यास आपल्याला उत्सर्जन संस्था या टॉपिकमध्ये करायचा आहे. ठीक आहे, इंक एकदा क्लिअर करतो. चौथा टॉपिक येतो आपला ग्रंथी संस्था. आता ग्रंथींवरती तर खूप प्रश्न विचारतात. मस्ट टॉपिक आहे बघा. सगळ्यात छोटी ग्रंथी कोणती? तर पिनियल ग्रंथी. आणि त्याच्यानंतर दुसऱ्या क्रमांकाला छोटी कोणती आहे? तर पिट्युटरी ग्रंथी. मुलांनी पाठ करून टाकले की शरीरातली सर्वात छोटी ग्रंथी पिट्युटरी आहे, पण 7 चुकीचं आहे. ते पिनियल सगळ्यात छोटी आहे. पिनियल ग्रंथी ही सगळ्यात छोटी आहे आणि त्याच्यानंतर दुसऱ्या क्रमांकाला पिट्युटरी ग्रंथी ही दुसऱ्या क्रमांकाला छोटी ग्रंथी. बरं, परत एकदा रिपीट करतो. मी मानवी जीवशास्त्र हे इथं शिकवत नाहीये. इंट्रोडक्शन सांगतोय की मानवी जीवशास्त्र याच्यामध्ये आपल्याला 9 टॉपिक कुठले कुठले बघायचे, तो पॉइंट मी इथं सांगतोय. बरं, आता इथं ग्रंथी संस्था दिसते तुम्हाला. इथं ग्रंथींची डायग्राम्स तुम्हाला सगळ्या दिसत आहेत बघा. इथं पिट्युटरी ग्रंथी असेल किंवा अजून 3 ग्रंथी आपल्याला मेंदूमध्ये बघायचे. इथं थायरॉइड ग्रंथी दिसते आपल्याला गळ्यामध्ये. इथं थायरॉइड ग्रंथी. आता इथं आकार जर बघितला, पोलीस भरतीला प्रश्न विचारलाय की थायरॉइड ग्रंथीचा आकार इंग्रजी अक्षर कुठल्या प्रमाणे असतो, कुठल्या इंग्रजी अक्षराप्रमाणे असतो? तर काय दिसते तुम्हाला इथं? तर इथं एच प्रमाणे असतो. एच इंग्रजी अल्फाबेट जो आहे एच, त्याप्रमाणे इथं थायरॉइड ग्रंथी बसलेली असते बघा. थायरॉइड ग्रंथी. थायरॉइडच्या उपचारासाठी कुठल्या म्हणजे काय वापरलं जातं? तर आयोडीन 121 हे वापरलं जातं. बरं, हे सगळे पॉईंट आपल्याला याच्यामध्ये बघायचे. तिथं थायमस ग्रंथी असते. इथं जठर दिसते आपल्याला. इथं अधिवृक्क ग्रंथी दिसतात. इथं अंडाशय आणि वृषण या ग्रंथींचा अभ्यास आपल्याला कशामध्ये करायचा आहे? ग्रंथी संस्था या टॉपिकमध्ये करायचा आहे. ठीक आहे, पुढचा इंक 5वा टॉपिक येतो आपला पचन संस्था. आता पचन संस्थेमध्ये काय बघायचं? दातापासून म्हणजे दात, जीभ इथल्या ग्रंथी ज्या आहेत त्या ग्रंथी म्हणजे लाळीच्या ग्रंथी ज्या आहेत आपल्या, त्या लाळीच्या ग्रंथींचा अभ्यास करायचा आहे. परत घसा आला, अन्ननलिका, लहान आतडे, मोठे आतडे, या सगळ्याचा अभ्यास आपल्याला कशात करायचा आहे? पचन संस्था. ठीक आहे, एक कॉमन प्रश्न मी तुम्हाला सांगतो इथं. हे दात जे आहेत, या दातावरती एक कडक आवरण असतं, ते कशापासून बनलेलं असतं? हा प्रश्न पोलीस भरतीला सारखा विचारतात. तर इनॅमल या घटकापासून बनलेला असतो बघा. इनॅमल लक्षात ठेवा. पुढं 6वा अस्थि संस्था. अस्थि संस्थेवरती 2 कॉमन प्रश्न. सगळ्यात मोठं आणि मजबूत हाड कुठलं? तर मांडीचं हाड, फिमर त्याला म्हणतो आपण. फिमर, हे फिमर हाड दिसते आपल्याला. मांडीचं हाड सर्वात मजबूत हाड आहे आणि सर्वात लांब हाड आहे मांडीचं हाड, लक्षात ठेवा. आणि सगळ्यात छोटं हाड कानामध्ये असतं. स्टेप्स नाव काय त्याचं? स्टेप्स. कानामध्ये एक हाड असतं, त्याचं नाव काय? स्टेप्स. हे सगळ्यात छोटं असतं. मानवाच्या शरीरात एकूण हाडे किती असतात? तर 206 हाडे असतात. बरं, मी सगळेच पॉईंट इथं नाही शिकवते, फक्त इंट्रोडक्शन करतो की काय काय पाहायचे आपल्याला त्याच्यामध्ये. पुढचा पॉईंट नंतर स्नायू संस्था हा टॉपिक आपल्याला बघायचा आहे. स्नायू संस्थामध्ये मानवाच्या शरीरात, पूर्ण शरीरात एकूण स्नायू किती असतात? 639 स्नायू असतात. हाडे किती असतात? 206. स्नायू किती असतात? 639 स्नायू असतात. स्नायूंमध्ये पण 2 पॉईंट मी तुम्हाला सांगतो इथं. सर्वात लांब स्नायू कुठला असतो? लांब म्हटले मी, लांब. तर लांब मध्ये सार्टोरियस मसल हा सगळ्यात लांब असतो. आता हा कुठं असतो? इथं कमरेपाशी चालू होतो आणि तो असा फिरून गुडघ्याच्या आतल्या साईडला येतो. आता तो कुठं असतो तो इथे दाखवतो बघा. इथं कमरेपाशी तो चालू होतो आणि इथून तो बेल्ट सारखा असा खाली गुडघ्यापर्यंत आलेला असतो. त्यामुळे तो सगळ्यात लांब स्नायू आहे बघा. काय नाव सांगितलं मी? सार्टोरियस मसल. सार्टोरियस मसल. सगळ्यात छोटा स्नायू कुठला असतो मग? कानामध्ये असतो एक स्टेपॅडियस. कानामध्ये एक हाड सांगितलं छोटं, स्टेप्स. त्या हाडावरती टिंबासारखं एक स्नायू असतो, तो टिंबा म्हणजेच काय? स्टेपॅडियस. हे सगळे पॉइंट्स आपल्याला कशात बघायचे? स्नायू संस्था या टॉपिकमध्ये बघायचे. नंतर आपल्याला चेतासंस्था हा टॉपिक बघायचा. चेतासंस्थेमध्ये काय बघायचे? मेंदूचा अभ्यास करायचा आपल्याला. मेंदू जो आहे तो कुठल्या पेशींपासून बनलेला आहे हा पण प्रश्न विचारतात. तर चेतापेशी, नर्व्ह सेल किंवा चेतापेशी यापासून बनलेला असतो बघा.
मेंदूचे भाग किती पडतात? तर 3 भाग पडतात. त्या प्रत्येकाचं कार्य काय असतं, विचार कुठे केले जातात, डिसिजन कुठे घेतले जातात, मानवाच्या अंतर्गत म्हणजे अनैच्छिक हालचालींवरती नियंत्रण कुठला भाग ठेवतो, हे सगळे पॉईंट आपल्याला कशात बघायचे? चेतासंस्था या टॉपिकमध्ये बघायचे. आणि सर्वात शेवटचा ज्ञानेंद्रिय, 9वा टॉपिक आपला ज्ञानेंद्रिय. बरं, इथं महत्वाचा पॉईंट, ज्ञानेंद्रिय टॉपिकवरती पोलीस भरतीला प्रश्न विचारतात आणि तुमच्याकडे जे कुठलं पुस्तक असेल ना त्या पुस्तकात चेक करा की ज्ञानेंद्रिय टॉपिक दिलेला आहे का. माझ्या वाचनात 5-6 पुस्तकं आलेली आहेत सायन्सची फक्त म्हटलं तर त्या कुठल्याही पुस्तकात ज्ञानेंद्रिय हा टॉपिक असा सेपरेट दिलेला नाहीये. ज्ञानेंद्रिय हेडिंग आहे आणि 5 ज्ञानेंद्रियांची तिथं उल्लेख केलेला आहे. असं कुठल्याच पुस्तकात तुम्हाला सापडणार नाही. पण पोलीस भरतीला प्रश्न विचारतात. बरं, आता 5 ज्ञानेंद्रिय कुठले कुठले? तर इथं चेहऱ्यावरतीच आपण 4 लक्षात ठेवू शकतो बघा, किंवा चेहऱ्यावरतीच 5 लक्षात ठेवू शकतो. कसे बघा, कान, डोळे, नाक, जीभ 4 झाले. आणि त्वचा, त्वचा इथं चेहऱ्यावरती पण त्वचा आहेच आहे ना, पूर्ण शरीरावरती त्वचा आहे. परत एकदा रिपीट करतो, कान, डोळे, नाक आणि जीभ हे 4 तर झाले. आणि त्वचा, मग त्वचा पूर्ण शरीरावरती. हे 5 ज्ञानेंद्रियांचा अभ्यास आपल्याला कशात करायचा आहे? ज्ञानेंद्रिय या टॉपिकमध्ये करायचं आहे. हे 9 टॉपिक आहेत मानवी जीवशास्त्र या टॉपिकमध्ये. त्यातला पहिला टॉपिक म्हणजेच कुठला? रक्ताभिसरण संस्था हा टॉपिक आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायचा आहे. ठीक आहे, आता ऍक्च्युअलमध्ये रक्ताभिसरण संस्था या टॉपिकला मी इथं सुरुवात करतोय बघा. आता रक्ताभिसरण संस्था म्हटलं ना तर आपल्याला 3 गोष्टींचा अभ्यास करायला लागतो. किती? 3. रक्ताभिसरण संस्थेमध्ये 3 गोष्टींचा अभ्यास करायला लागतो. हृदय, रक्त आणि रक्तवाहिन्या, किंवा हृदयातून रक्तवाहिन्या पूर्ण शरीरात गेलेल्या आहेत, रक्तवाहिन्या, आणि त्या रक्तवाहिन्यांच्या आतमध्ये काय असणार आहे? रक्त. हे 3 घटक आपल्याला कशात बघायचे? रक्ताभिसरण संस्था या टॉपिकमध्ये बघायचे. बघा, हृदय, रक्तवाहिन्या आणि रक्त. लक्षात ठेवायला पण सोपं आहे. हृदयातून रक्तवाहिन्या बाहेर पडलेल्या आहेत सगळीकडं, आणि त्या रक्तवाहिन्यांमध्ये काय? रक्त. या 3 गोष्टींचा अभ्यास आपल्याला कशात करायचा आहे? रक्ताभिसरण संस्था या टॉपिकमध्ये करायचा आहे. आता महत्वाचा पॉइंट, रक्ताभिसरण संस्था हा पॉइंट आपण बघतोय. रक्ताभिसरण म्हणजे काय? रक्त ऑक्सिजन घेऊन त्या पेशीपर्यंत, आपल्या पूर्ण शरीरातल्या पेशीपर्यंत पोहोचवतं. त्याला काय म्हणतात? रक्ताभिसरण. आता हे रक्ताभिसरणाचा शोध कोणी लावला? तर विल्यम हार्वे यांनी लावला. कोणी लावलेला आहे? विल्यम हार्वे. आता हा शोध कधी लावलेला आहे बघा, 1600 साली म्हणजे 1618 साली यांनी शोध लावला होता. आणि शोध लावताना त्यांनी कुठल्या प्राण्यावरती प्रयोग केला होता? तर जिवंत सापावरती त्यांनी प्रयोग केला होता. हे विल्यम हार्वे यांची इमेज टाकलेली आहे बघा मी इथं. आता या स्लाइडमध्ये 2च पॉईंट, 2 पण नाही, एकच पॉईंट लक्षात ठेवायचा आहे आपल्याला. रक्ताभिसरणाचा शोध कोणी लावला? तर विल्यम हार्वे या शास्त्रज्ञांनी लावला. आता हे जिवंत सापावर त्यांनी प्रयोग केला हे काही विचारलं नाहीये, कुठं विचारणार पण नाहीयेत. 1618 पण विचारणार नाही, लक्षात नका ठेवू. आपल्याला फक्त काय लक्षात ठेवायचे? विल्यम हार्वे. रक्ताभिसरणाचा शोध म्हटलं की उत्तर काय आलं पाहिजे आपल्याला? विल्यम हार्वे. एवढा पॉईंट पाठच झाला पाहिजे. इथंच पाठ करून टाका. रक्ताभिसरणाचा शोध म्हटलं तर काय? विल्यम हार्वे. रक्ताभिसरणाचा शोध म्हटलं तर कोण? विल्यम हार्वे. ठीक आहे. आता रक्ताभिसरणामध्ये 3 पॉईंट बघायचे म्हटलं आपण, हृदय, रक्तवाहिन्या आणि रक्त. त्यातला पहिला टॉपिक म्हणजेच कुठला? हृदय. हृदय हा एकच पॉईंट आपण फक्त आत्ताच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. ठीक आहे. आता हृदय जर बघितलं, मानवी हृदय जे आहे, मानवाच्या हृदयाला एकूण कप्पे किती असतात? तर एकूण 4 कप्पे असतात. किती असतात? 4 कप्पे. आता मानवाचं हृदय जर बघितलं, 4 कप्पे कुठले कुठले आहेत बघा. इथं एक कप्पा दिसतोय, हा इथं एक कप्पा दिसतोय. आता आणि इथं तिरकी लाईन काढतो मी थोडे. इथे एक कप्पा दिसतोय आणि इथे एक कप्पा दिसतोय. म्हणजे टोटल किती कप्पे झाले? 4 कप्पे झाले. मानवाच्या हृदयाला एकूण कप्पे किती आहेत? 4 कप्पे असतात. लक्षात ठेवा. हा प्रश्न बेसिक प्रश्न आहे. मी रिपीट का करतोय? पोलीस भरतीला विचारलाय हा प्रश्न. मानवाच्या हृदयाला एकूण कप्पे किती असतात? 4 कप्पे असतात. लक्षात ठेवायचं इथं 4 कप्पे. आता 4 कप्प्यांमध्ये वरचे कप्पे आणि खालचे कप्पे असं डिवायडेशन असतं बघा. म्हणजे इथून वरती हे 2 कप्पे आणि इथून हे खाली हे 2 कप्पे असं डिवायडेशन असतं. वरच्या 2 कप्प्यांना काय म्हणतात?
अलिंद, वरच्या दोन कप्प्यांना काय म्हणतात? अलिंद. त्यालाच अजून एक समानार्थी शब्द आहे कर्णिक. पोलीस भरतीला प्रश्नपत्रिकेत अलिंद हा शब्द वापरला जातो, अलिंद. त्यामुळं अलिंद अलिंदच मी सारखं सारखं म्हणणार आहे. वरच्या दोन कप्प्यांना काय म्हणतात? अलिंद. परत एकदा रिपीट करतो. वरचे दोन कप्पे जे आहेत इथं, हा एक कप्पा, ह्याला काय म्हणणार मी? उजव अलिंद, उजवे अलिंद. आणि या कप्प्याला काय म्हणणार मी? डावे अलिंद, डावे अलिंद. लक्षात ठेवा, हे या साईडला काय झालं? उजवे अलिंद, आणि या साईडला काय झालं? डावे अलिंद. उजवे अलिंद, डावे अलिंद. लक्षात ठेवा, उजवे अलिंद, डावे अलिंद. वरच्या साईडला काय म्हणणार? अलिंद. खालचे दोन जे कप्पे आहेत त्याला निलय असं म्हणतात बघा, निलय किंवा जवनिका, निलय किंवा जवनिका. आता हा जो कप्पा आहे याला काय म्हणणार मी? उजवे निलय, उजवे निलय. आणि याला काय म्हणणार? डावे निलय, उजवे निलय आणि डावे निलय असं त्याला म्हणणार बघा. आता अजून थोडंसं एक्सप्लेनेशन त्या डायग्राम वरती मी करतो. इथं जर तुम्हाला बघितलं असेल, हे जे पांढऱ्या कलरचं आवरण दिसतंय ना तुम्हाला असं, हे जे आहे ना, ही झडप आहे. झडप, झडप म्हणजेच काय? वॉल, वॉल. बरं, आता आपण गाडीमध्ये किंवा सायकलच्या ट्यूबमध्ये हवा भरतो. हवा भरताना ती काय होती? बेसिक मेकॅनिझम सांगतोय मी की ते वॉल म्हणजे काय असतो किंवा झडप म्हणजे काय असते. हवा भरताना ते वॉलमध्ये प्रेशर पडतो हवेचा आणि ते खालच्या साईडला असं ओपन होतं. मग ती हवा आतमध्ये जाते ट्यूबमध्ये, आणि ती आपण हवा भरायचा पाईप काढला की ती लगेच वॉल काय होतो? असा बंद होतो. का तर हवा परत माघारी यायला नको, म्हणजे खालनं हवा माघारी यायला नको, म्हणून तो लगेच बंद होतो. त्याला काय म्हणतो आपण? वॉल म्हणतो. वॉल म्हणजेच काय असतं? झडप. मग इथं पण सेम त्याच ठिकाणी उजव्या अलिंदातून रक्त ज्यावेळेस उजव्या निलयात जातं ना खाली असं, त्यावेळेस इथं एक वॉल आहे. हा पांढऱ्या कलरचा दिसतोय ना तुम्हाला, हा पांढऱ्या कलरचा इथं वॉल आहे. हा वॉल काय करत असतो? रक्त पुन्हा माघारी जाऊ नये म्हणून कार्य करत असतो बघा. रक्त पुन्हा माघारी नाही गेलं पाहिजे त्यासाठी तो कार्य करत असतो. आता याला काय म्हणतात? त्रिदली झडप, त्रिदली झडप. उजव्या साईडला, उजव्या साईडला कुठली झडप आहे? त्रिदली झडप. कुठली झडप आहे? त्रिदली. लक्षात ठेवा, उजवे 3 अक्षर आहेत आणि झडप पण किती आहेत? 3 झडप आहेत. उजवे म्हटलं की काय? त्रिदली झडप. इथं जर तुम्ही बघितलं ना तर ते असं ओपन जे होतं ना खाली, ते असे बरोबर 3 घटक असणार. हे मी जे दाखवतोय ना हे 2 असणार. हे 2 कुठं असतात? डाव्या साईडला. या साईडला ही जी झडप दिसतीये ही डाव्या साईडची द्विदली झडप असते. डावे असं जर म्हटलं ना तर द्विदली झडप. डाव्यामध्ये पण अक्षर किती आहेत? 2. आणि द्विदली म्हणजेच काय? 2 झडपा. म्हणजे डाव्या साईडला असे 2च घटक असतात वॉल जे खाली ओपन होतात, आणि उजव्या साईडला हे असे 3 घटक असतात. म्हणजे हा एक असे 2 असतील आणि या साईडला अजून एक असं तिसरं असेल. म्हणजे असे उजव्या साईडला 3 वॉल असतात आणि डाव्या साईडला 2 वॉल असतात. लक्षात ठेवा पॉईंट. उजवी साईड म्हटलं तर त्रिदली झडप, डावी साईड म्हटलं तर काय? द्विदली झडप. ठीक आहे, तेवढा पॉईंट इथे लक्षात ठेवायचा आहे. परत एकदा रिपीट करतो. या स्लाइडमध्ये पाठ काय करायचं आहे आपल्याला तेवढे पॉईंट. मानवाच्या हृदयामध्ये एकूण कप्पे किती असतात? तर एकूण 4 कप्पे असतात. वरच्या 2 कप्प्यांना काय म्हणतात? अलिंद. खालच्या 2 कप्प्यांना काय म्हणतात? निलय. बस एवढा पाठ याच्यामध्ये काय करायचंय? पाठ करायचंय. आता झडपांचा पण पॉईंट सांगितलं मी इथं. उजव्या साईडला किती झडपा असतात? 3 झडपा असतात. त्रिदली झडप म्हणणार आपण. आणि डाव्या साईडला किती झडपा असतात? द्विदली झडप किंवा 2 झडपा असतात. एवढा पॉईंट इथं लक्षात ठेवायचा. आता इथे जर तुम्ही बघितलं असेल, थोडंसं अजून एक्सप्लेनेशन या डायग्राम मध्ये करतो मी. इथं निळ्या रंगाच्या रक्तवाहिनी दिसतात तुम्हाला डायग्राम मध्ये, आणि लाल रंगाच्या पण रक्तवाहिन्या दिसतात. निळ्या रंगाच्या रक्तवाहिन्या ज्या आहेत ना त्याला काय म्हणतो आपण? शिरा. शिरा. आणि लाल रंगाच्या रक्तवाहिन्या ज्या आहेत ना, ही निळ्या रंगाची रक्तवाहिनी, आणि लाल रंगाच्या रक्तवाहिन्या ज्या असतात ना यांना काय म्हणतो आपण? रोहिणी. हा पोलीस भरतीला वापरतात शब्द रोहिणी, म्हणून मी तो त्या ठिकाणी लिहिला रोहिणी. किंवा धमनी. पुस्तकांमध्ये वापरताना धमनी हा शब्द वापरलेला असतो. रोहिणी किंवा धमनी. बरं, फरक काय असतो? बेसिक फरक सांगतो मी. शिरा म्हटलं की त्याच्यामध्ये काय असणार? अशुद्ध रक्त असतं, अशुद्ध रक्त. आणि धमनी म्हटलं तर, धमनी किंवा रोहिणी म्हटलं तर काय असणार? त्याच्यामध्ये शुद्ध रक्त असणार आहे. रोहिणी किंवा धमनी म्हटलं तर काय? शुद्ध रक्त.
थोडंसं कन्फ्युजन होत असेल, थोडासा किचकट पॉईंट टॉपिक आहे हा, म्हणजे एवढा पॉईंट समजण्यासाठी. इथनं पुढचे सगळे पुढचे 8 टॉपिक जे आहेत ना मानवी जीवशास्त्रातले ते एकदम इझी आहेत. हा टॉपिक फक्त थोडासा समजायला किचकट आहे. शिरा आणि धमनी हा पॉईंट मी थोडासा अजून डिटेल सांगतो बघा तुम्हाला. मानवाच्या हृदयातून समजा आता हात आहे, ज्यावेळेस हातापर्यंत रक्त येते, इथनं असं ज्यावेळेस रक्त येतंय ते रक्त घेऊन येण्याचं काम कोण करत असतं? धमनी. म्हणजे हृदयातून बाहेर जाताना रक्त कसं जातं? धमनी घेऊन जाते. आता या हातातलं रक्त पुन्हा माघारी येणार आहे माझ्या हृदयापर्यंत, तर ते परत कोण घेऊन येणार? शिरा घेऊन येणार. म्हणून तुम्हाला इथं दिसत असेल बघा, जिथं जिथं धमनी आहे तिथं शिरा पण आहेत. म्हणजे इथं बघा हातामध्ये जर बघितलं निळा रंग पण दिसतोय तुम्हाला आणि लाल रंगाच्या पण रक्तवाहिन्या दिसतात. म्हणजे शरीराकडे जाताना धमन्या काम करतात आणि रिटर्न रक्त आणताना शिरा काम करतात. एवढा पॉईंट लक्षात ठेवायचा इथं, धमन्या आणि शिरा. धमन्या म्हटलं तर काय? शुद्ध रक्त असतं आणि शिरा म्हटलं तर काय? अशुद्ध रक्त त्याच्यामध्ये असतं. एवढे पॉईंट याच्यामध्ये लक्षात ठेवायचे. ठीक आहे, थोडंसं किचकट वाटत असेल, पण जे भरतीला प्रश्न विचारतात ते खूप इझी लेवलचे विचारतात, ते मी तुम्हाला इथं सांगतच जाणार आहे. बघा आता पुढचा पॉईंट बघू. रक्तप्रवाह कसा होतो तो पॉईंट आपल्याला इथं बघायचा आहे. आता रक्तप्रवाह जो आहे, रक्तप्रवाह कसा होतो हे थोडंसं किचकट आहे, पण यातले 2च पॉईंट वरती प्रश्न विचारले जातात. ते कुठले प्रश्न विचारले जातात ते पण मी तुम्हाला सांगतो. बघा सगळा पॉईंट झाल्याच्या नंतर शेवटी सांगतो तो, नाहीतर तुम्ही काय कराल फक्त तेवढेच 2 पॉईंट लक्षात ठेवताल, बाकीचं सगळं सोडून देताल. पहिल्यांदा एक कन्सेप्ट एक्सप्लेन करतो, समजून घ्या व्यवस्थित, आणि त्याच्यानंतर ते 2 पॉईंट व्यवस्थित लक्षात ठेवा. रक्तप्रवाह आपल्याला बघायचा आहे. रक्तप्रवाह कसा होतो बघा. आता हे हाताचं मी उदाहरण घेतो. हातातून म्हणजे शरीर म्हणतो मी याला, शरीराकडून रक्त पहिलं कुठे येतं? हृदयात येतं. हृदयात इथं रक्त आलं, हृदयात मध्ये रक्त आल्याच्या नंतर ते फुफ्फुसात पाठवलं जातं. इथं दोन्ही ठिकाणी बरगड्यांच्या आतमध्ये आपल्याला फुफ्फुस असतं. इथं या फुफ्फुसामध्ये रक्त जाणार आहे. आता या फुफ्फुसात रक्त गेल्याच्या नंतर फुफ्फुसात रक्त काय होतं? शुद्ध होतं. शुद्ध झाल्यानंतर ते परत कुठे येतं? हृदयात येतं. हृदयात, आणि हृदयाकडून ते परत कुठे जाणार आहे? शरीराकडे जाणार आहे, संपूर्ण शरीराकडे. आता एकदम फास्टमध्ये परत एकदा घेतो. पहिलं काय घेणार मी? शरीराकडून रक्त येणार हृदयाकडे, हृदयाकडून येणार फुफ्फुसात, फुफ्फुसातून येणार हृदयाकडे, आणि हृदयाकडून येणार शरीराकडे. ठीक आहे, क्लिअर झाला असेल तरी अजून एकदा परत बघूयात आपण. पहिलं काय घेणार? शरीराकडून रक्त कुठे येणार? हृदयात. हृदयातून कुठे येणार? फुफ्फुसात. फुफ्फुसातून कुठे येणार? हृदयात. आणि हृदयातून कुठे जाणार? परत शरीराकडे जाणार. क्लिअर झाला असेल पॉईंट? तोच पॉईंट मी इथं लिहून दाखवले. रक्तप्रवाह पहिलं शरीरानंतर काय येणार? हृदय. हृदयानंतर काय येणार? फुफ्फुस. फुफ्फुसानंतर परत हृदय, आणि हृदयानंतर परत काय? शरीर. ठीक आहे, कळला असेल पॉईंट? आता या पॉईंटवरती प्रश्न काय विचारला तो सांगतो मी तुम्हाला. पोलीस भरतीला रिपीटेड प्रश्न विचारलेले आहे. काय विचारलंय बघा. एक ब्लड सर्क्युलेशन मध्ये किंवा एका रक्तभिसरणात रक्त हृदयातून किती वेळा जातं? तुम्ही जर व्यवस्थित ऐकलं असेल तर उत्तर देता येईल तुम्हाला. परत एकदा रिपीट करतो. एक ब्लड सर्क्युलेशन मध्ये किंवा एका रक्तभिसरणात रक्त हृदयातून किती वेळा जाते? आता परत एकदा एक्सप्लेन करतो. रक्त हिथं आहे, हिथून असं फिरून परत हिथं आलं, याला म्हणायचं एक ब्लड सर्क्युलेशन, एक रक्ताभिसरण. कळलं? या सर्क्युलेशन मध्ये रक्त हृदयातून किती वेळा गेलं? 2 वेळा गेलं. किती वेळा गेलं? 2 वेळा. आता परत एकदा सांगतो बघा. शरीराकडून हृदय आलं, हृदयात पहिल्यांदा आलं, हृदयातून कुठे गेलं? फुफ्फुसात. फुफ्फुसातून परत कुठे आलं? हृदयात आलं. कितव्यांदा आलंय? दुसऱ्यांदा आलं. म्हणजे एका ब्लड सर्क्युलेशन मध्ये रक्त हृदयातून किती वेळा जातं? 2 वेळा जातं. हा पोलीस भरतीला सारखा प्रश्न विचारला जातो. लक्षात ठेवा पॉईंट. या तक्त्यावरती हा एकच प्रश्न. आता पुढचा अजून एक, हाच तक्ता थोडासा मी डिटेल केलेला आहे, त्याच्यावरती परत 2 प्रश्न विचारले जातात. आता पुढचा पॉईंट बघा. आता हाच तक्ता आहे, फक्त मी त्याला थोडंसं काय केलेलं आहे? डिटेल केलेलं आहे. पण त्याआधी आपण काय करू? या डायग्रॅमवरती मी हा जो तक्ता आहे, हा तक्ता तुम्हाला या डायग्रॅमवरती पहिल्यांदा एक्सप्लेन करतो, मग नंतर या तक्त्यावरती येतो. हा तक्ता समजायला थोडासा किचकट आहे. नावं त्याच्यात खूप आलेली आहेत. किचकट पण नाही म्हणता येणार, समजायला सोपं आहे. फक्त नावं ती आपल्याला लक्षात ठेवायला लागतात ना, त्यामुळे तो किचकट वाटतो.
आणि आपण आधी कधी वाचलेलं नसतं, त्यामुळे अजून ते अवघड वाटतं. बघा, अवघड काही नाहीये, सोपं आहे. आपण केलेलं नाहीये त्यामुळे फक्त अवघड वाटते. ठीक आहे. 2 प्रश्न या तक्त्यावरती विचारलेले आहेत आतापर्यंत पोलीस भरतीला. मी ते नंतर सांगणार असं म्हटलं होतं, पण मी ते तुम्हाला आत्ताच सांगून टाकतो. तुम्हाला जर माहिती असेल तर तुम्ही स्वतःला उत्तर ते देऊन बघा. शरीरात पहिला प्रश्न बघा, शरीरातील सर्व अशुद्ध रक्त हृदयापर्यंत कोण घेऊन येतं? कोणती रक्तवाहिनी घेऊन येते? तर महाशीर घेऊन येते. कोण घेऊन येते? महाशीर. आणि हृदयातील शुद्ध रक्त, शरीराला रक्त पुरवठा करणारी रक्तवाहिनी कोणती? म्हणजे हृदयातून रक्त ज्यावेळेस बाहेर पडते शरीराकडे, त्यावेळेस कोणती रक्तवाहिनी घेऊन येते? तर महाधमनी. कोण घेऊन येते? महाधमनी. शरीराकडून हृदयाकडे म्हटलं तर कोण? महाशीर. आणि हृदयाकडून शरीराकडे म्हटलं तर कोण? महाधमनी. क्लिअर पॉइंट. हे 2च प्रश्न फक्त आतापर्यंत पोलीस भरतीला विचारलेले आहेत या तक्त्यावरती. या तक्त्यात जे जे पॉइंट येणार त्याच्यातले हे 2 प्रश्न फक्त विचारलेले आहेत. आता हा जो तक्ता आहे हा मी ओपन करायच्या अगोदर मी तो तक्ता डायग्रामवरती पहिल्यांदा एक्सप्लेन करतो, मग परत त्या तक्त्याकडे जाऊया. बघा, आता इथं निळ्या रंगाचे जे दिसत आहेत रक्तवाहिन्या, या सगळ्या काय आहेत? शिरा आहेत. आणि लाल रंगाच्या ज्या दिसत आहेत या लाल रंगाच्या सगळ्या काय आहेत? धमन्या आहेत. एवढं तर पॉइंट क्लिअर आहे. शिरा म्हटलं तर काय? शरीराकडून हृदयाकडे येतात त्या रक्त घेऊन. शिरा म्हटलं तर काय? शरीराकडून हृदयाकडे. आणि धमन्या ज्यावेळेस म्हणतो त्यावेळेस काय? हृदयाकडून शरीराकडे रक्त घेऊन जातात. एवढा पॉइंट क्लिअर आहे. ठीक आहे. आता बघा, आता पहिलं पॉइंट काय येणार आपला? शरीर. शरीराकडून काय येणार आहे? हृदयाकडे रक्त येणार आहे. मग आता शरीराकडून हृदयाकडे रक्त येते त्यावेळेस ही तर एवढा पोर्शन जो आहे निळ्या रंगाचा, हा निळ्या रंगाचा पोर्शन म्हणजेच काय? महाशीर. सगळ्या शिरा एकत्र येतात आणि एकच मोठा असा पाईप तयार होतो हृदयाच्या जवळ. तो पाईप, ती रक्तवाहिनी म्हणजेच कोण? महाशीर. महाशीर सगळ्यात मोठी असते म्हणून त्याला शब्द काय वापरला? महाशीर. इथं महाशीर आली बघा. ते रक्त घेऊन हृदयापर्यंत आली. आणि हा प्रश्न विचारला मी तुम्हाला सांगितलं. आणि दुसरा प्रश्न काय सांगितला की शरीरातून ज्यावेळेस बाहेर पडते रक्त त्यावेळेस इथं लाल रंगाची सगळ्यात मोठी रक्तवाहिनी, जाड रक्तवाहिनी, मोठा पाईप असा रक्ताचा, तो म्हणजेच काय? महाधमनी. तो बाहेर पडणार आहे. मग त्याचे फाटे फुटल्यानंतर त्याला धमनी म्हणणार आपण. ठीक आहे. आता एकदा इंक क्लिअर करतो आणि परत एकदा एक्सप्लेन करतो. बघा, आता नीट लक्षपूर्वक आहे का? प्रश्न तर मी सांगितलं तुम्हाला काय विचारलेला आहे. परत एकदा मी रिपीट करतो तोच पॉइंट की सगळ्या पुढच्या जीवशास्त्रातल्या टॉपिक मधला हा एकच टॉपिक थोडासा किचकट आहे समजायला. पुढचे टॉपिक एकदम सोपे समजायला. बघा, थोडेसे पेशन्सनी व्हिडिओ बघा, थोडेसे पेशन्स. 1-2 वेळा जर बघितला ना तर पॉइंट पण क्लिअर होऊन जाईल. ठीक आहे. बघा, आता पहिल्यांदा आपण काय घेतलं? शरीर. शरीराकडून सगळं रक्त, म्हणजे मी हाताचं उदाहरण घेतलं, सगळं रक्त हृदयात आलं. म्हणजे पहिला मी पॉइंट काय सांगितला? शरीर. शरीरातून हिथं जी सांगितली रक्तवाहिनी, ही रक्तवाहिनी कुठली सांगितली आपण? महाशीर. महाशीर. आता त्या महाशिरेतनं रक्त कुठं जाणार आहे? हृदयाकडे जाणार आहे. ते हृदयात रक्त गेलं म्हणजे या ठिकाणी रक्त आलं. आता हृदयातून ते पुढे जातं सांगितलं आपण, फुफ्फुसात जातं. हे दोन्ही साईडला फुफ्फुस आहेत, या फुफ्फुसामध्ये रक्त जातं. इथं तुम्हाला दिसत असेल बघा, इथं रेड कलरमध्ये ज्या रक्तवाहिन्या आहेत ना, या रेड कलरमध्ये रक्तवाहिन्या, त्या फुफ्फुसात रक्त पाठवतात. ती रक्तवाहिनी म्हणजेच कुठली? फुफ्फुस धमनी. फुफ्फुस धमनी. आता धमनीमध्ये ऍक्च्युली रक्त शुद्ध असतं, पण त्याला एक अपवाद आहे, फुफ्फुस धमनी. याच्यामध्ये धमनी आलेला आहे शब्द, पण त्याच्यामध्ये रक्त कुठलं असतं? अशुद्ध. हा पॉइंट आपण नंतर बघणार आहे ऍक्च्युली, पण मी इथं आला म्हणून सांगितलं. आता फुफ्फुसात रक्त आले, फुफ्फुसातून परत कुठे येणार आहे? हृदयात रक्त येणार आहे. परत घेऊन येणार आहे कोणतरी. मग घेऊन कोण येणार आहे? या निळ्या रंगाच्या रक्तवाहिन्या जे दिसत आहेत ना तुम्हाला, या निळ्या रंगाच्या, या रक्त पुन्हा माघारी घेऊन येणार आहेत. मग ते कोण आहेत? तर फुफ्फुस शिर. फुफ्फुस शिर. फुफ्फुस शिरेमार्फत कोण? कुठं आलं ते रक्त? सगळं हृदयाकडे आलं. फुफ्फुस शिरेमार्फत ते कुठं आलं? हृदयाकडे आलं. आता हृदयातून ते कुठं जाणार आहे? शरीराकडे जाणार आहे.
पण कोण घेऊन जाणार आहे, परत तेच महाधमनी. बर, पॉइंट क्लिअर झाला असेल अशी अपेक्षा आहे, पण तरी पण मी एकदा परत रिपीट करणार आहे हा पॉइंट. आता तक्त्यात बघू आपण. इकडं रक्तप्रवाह पहिल्यांदा काय सांगितलं आपण, हात लक्षात ठेवा. पहिलं काय असणार आहे आपल्या इथं, शरीर. शरीराकडून काय येणार आहे इथं, हृदय. पण हिथून असं ते घेऊन कोण आलं इथं, तर कोण घेऊन आलेले, महाधमनी, सॉरी महाशीर. कोण घेऊन आलेले, महाशीर. इथं कोण आलेलं, महाशीर. पहिलं शरीर, शरीरातून कोण, महाशीर. महाशीरचे पुढं काय येणार आहे, हृदय. आता हृदयातून ते पुढे जाणार आहे फुफ्फुसात, पण फुफ्फुसात घेऊन जाताना कोण जाणार आहे, फुफ्फुस धमनी. कोण घेऊन जाणार आहे, फुफ्फुस धमनी. फुफ्फुसात रक्त शुद्ध झालं, पुन्हा माघारी येणार हृदयात, ते घेऊन कोण येणार, फुफ्फुस शिर. कोण घेऊन येणार, फुफ्फुस शिर. फुफ्फुस शिरेने ते रक्त पुन्हा काय केलं, माघारी घेऊन आली. आता फुफ्फुस शिरेने रक्त हृदयात पाठवलं. आता हृदयातून ते कुठं जाणार आहे, शरीराकडे जाणार आहे, पण कोण घेऊन जाणार, महाधमनी. महाधमनी बाहेर काढणार आणि महाधमनीद्वारे सर्वात शेवटी काय आणणार आहे, आपल्या हातापर्यंत म्हणजेच शरीरापर्यंत रक्त येणार आहे, शरीर. ठीक आहे, समजलं असेल अशी अपेक्षा करतो. आणि जरी नसेल समजलं तर हाच एक पॉइंट, म्हणजे हा एवढाच पोर्शन आहे ना, 2-3 वेळा तुम्ही रिपीट व्हिडिओ बघा, समजून जाईल. आणि प्रश्न कुठले विचारलेत, तर मी 2च प्रश्न विचारलेत, सांगितलं. ते प्रश्न मी परत एकदा रिपीट करतो. आता शरीरातील सर्व अशुद्ध रक्त हृदयापर्यंत कोण घेऊन येतं, महाशीर. इथं जी दिसते आपल्याला ती महाशीर. आणि हृदयातून संपूर्ण शरीराला रक्त पुरवठा करणारी रक्तवाहिनी कुठली, तर महाधमनी. महाधमनी म्हणजे या ठिकाणी इथं आली, महाधमनी. ठीक आहे, हे 2 प्रश्न विचारलेले आहेत बघा. एकदा फास्ट आणि लास्ट एकदा रिपीट करतो. पहिलं काय, शरीर. शरीरापासून काय येणार, महाशीर. महाशीरपासून काय येणार, हृदय. हृदयाच्या पुढे काय येणार, फुफ्फुस धमनी. फुफ्फुस धमनी नंतर काय येणार, फुफ्फुस. फुफ्फुसापासून पुढे काय येणार, फुफ्फुस शिर. फुफ्फुस शिरेपासून काय येणार, हृदय. आणि हृदयाकडून काय येणार परत, महाधमनी. आणि महाधमनीपासून शरीर. बस क्लिअर आहे, एवढाच पार्ट लक्षात ठेवायचा आहे. सिक्वेन्स काय लक्षात नाही राहिला तरी चालेल. हे 2 प्रश्न जे मी पहिले सांगितले तुम्हाला, तेवढे पॉईंट लक्षात ठेवा. ठीक आहे, हा तक्ता क्लिअर झाला. आता हाच तक्ता मला अजून थोडासा डिटेल करायचा आहे. हृदयाचे कप्पे जे आहेत ना, ते कप्पे पण त्याच्यामध्ये टाकायचे आहेत मला, आणि अजून थोडासा डिटेल करायचा आहे. आता तो पुढच्या तक्त्यात बघू आपण. ही डायग्राम मी आता स्वतः काढलेली आहे. ब्लड सर्क्युलेशनची फायनल स्टेज म्हणजे फायनल पॉईंट आहे हा ह्याच्यामध्ये. आता ह्याच्यानंतर मी परत त्याच्यामध्ये ऍड करत नाही जाणार आहे, हे फायनल असणार आहे बघा. माझा असा अंदाज होता की 30-35 मिनिटात पूर्ण हृदय चॅप्टर संपून जाईल, पण आता जवळपास 33-34 मिनिटाचा व्हिडिओ झालेला आहे आणि अजून बाकी आहे. हे एवढा पॉईंट मी क्लिअर करेल. आणि IMP पॉईंट्स, 1 लाइनर पॉईंट्स आहेत काही हृदयाचे, ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघू. पहिल्यांदा हा पॉईंट मला इथं या व्हिडिओमध्येच कम्प्लीट करून टाकायचा आहे, जेणेकरून ब्लड सर्क्युलेशनचा पॉईंट क्लिअर होऊन जाईल. आता बघा, आपण स्टार्ट कुठनं केली होती, शरीराकडून केली होती. मी पहिल्यांदा डायग्राम मध्ये दाखवल, नंतर मी परत हा तक्ता असा सेम टू सेम ऍड करून घेतलेला आहे. मी आता हृदयापासून शरीरापासून स्टार्ट करतो. हे फायनल स्टेज आहे, नीट लक्षपूर्वक ऐका बघा. स्टार्ट कुठनं होणार, आपलं शरीर. आता डायग्राम पहिल्यांदा नीट समजून घ्या बघा. ही उजवी बाजू आहे, उजवे आलिंद, हे उजवे आलिंद आहे, आणि हे उजवे नील, या साईडला उजवे नील. आता हे डावे आलिंद, हे साईडला काय आहे, डावे आलिंद आणि डावे नीले. हे हृदयाचे किती कप्पे आहेत, 4. वरच्या 2 कप्प्यांना काय म्हणतो आपण, आलिंद, आणि खालच्या 2 कप्प्यांना काय म्हणतो आपण, नीले. मग त्यात उजवं आणि डावं असं करतो. ठीक आहे, आता बघा, पहिला पॉइंट काय येणार आपला, शरीर. पहिला पॉइंट काय येणार, शरीर. शरीराकडून सगळं रक्त घेऊन कोण येते, पहिलं महाशीर. पहिला पॉइंट कोण येणार, महाशीर. महाशीर काय करते, रक्त सगळं आणतीये. कुठं आणतीये, हृदयात आणतीये. हृदयात कुठं आणतीये, उजव्या आलिंदात आणतीये. बघा इथं रक्त असं, इथं उजव्या आलिंदात रक्त आलं. आता उजव्या आलिंदातून रक्त कुठं जाणार आहे, उजव्या निलयात जाणार आहे. कुठं जाणार आहे, उजव्या निलयात. पण त्यापूर्वी आपण इथं बघितलं होतं, उजवे आलिंद आणि उजवे निलय यांच्यामध्ये एक झडप आहे, त्याला काय म्हणतो आपण, त्रिदली झडप. उजव्या साईडला काय आहे, त्रिदली झडप. आता परत एकदा रिपीट करतो. पहिलं महाशीर,
महाशिरेतून कुठं? उजव्या अलिंद, उजव्या अलिंदातून त्रिदली झडप, त्रिदली झडपेतून उजवे निलय. बस इथपर्यंत क्लिअर आहे. आता उजव्या निलयातून रक्त कुठं जाणार आहे? फुफ्फुसात जाणार आहे. पण फुफ्फुसात घेऊन कोण जाते? फुफ्फुसात घेऊन जाताना फुफ्फुस धमनी हे रक्त घेऊन जाते. मग दोन्ही साईडला फुफ्फुस आहे, त्या साईडला रक्त शुद्ध झालं. शुद्ध झाल्यानंतर ते कुठे येणार आहे? परत हृदयात येणार आहे. मग कोण घेऊन येणार आहे ते रक्त? परत फुफ्फुस शिर. मग फुफ्फुस शिर ते रक्त पुन्हा माघारी हृदयात आणते. आता हृदयात ज्या वेळेस आणलं त्यावेळेस ते कुठं आलं? डाव्या अलिंदात आलं. कुठं आलं? डाव्या अलिंदात. डाव्या अलिंदातून ते द्विदली झडपे मार्फत कुठं जाणार आहे? डाव्या निलयात जाणार आहे. डाव्या अलिंदातून डाव्या निलयात गेलं आणि डाव्या निलयातून फायनली कुठं जाणार आहे? ते शरीराकडे. पण घेऊन कोण जाणार आहे? महाधमनी. मग महाधमनीद्वारे ते रक्त संपूर्ण शरीराकडे जाणार आहे. बस हा रक्तप्रवाह आहे आपल्या शरीरातला. हा एका मिनिटात पूर्ण ब्लड सर्क्युलेशन, शरीरातलं सगळं रक्त हृदयातून एका मिनिटात सगळं जातं. शरीरात जवळपास 5 लिटर रक्त असतं आणि ही प्रोसेस जी आहे ना, ही सगळी प्रोसेस 5 मिनिटात सगळं फिल्टर होऊन जातं रक्त तिथल्या तिथं. ठीक आहे, हाच पॉईंट आपण आता इथं तक्त्यात बघूयात. पण मी जसं सांगतोय तसं तुम्ही तिथं इमॅजिन करत चला. आता मी इथं तक्त्यामध्ये पॉईंट नाही करणार, लिहिणार नाहीये तिथं तक्त्यात काय. तुम्ही फक्त इथं तक्ता जसं चाललाय ना तसं इमॅजिन करा, रक्त कुठून कुठं प्रवाह होतोय हे तुम्ही इमॅजिन करायचे. आता पहिला पॉईंट काय येणार? शरीर. शरीर म्हटलं की मी हात दाखवतो. ऍक्च्युली ते पूर्ण शरीरातनं रक्त हृदयात येते, पण मी समजण्यासाठी किंवा उदाहरणासाठी फक्त मी इथं हात घेतोय. पहिल्यांदा काय येणार? शरीर. शरीराच्या नंतर काय येणार? महाशिर. महाशिरेद्वारे कुठे येणार ते रक्त? हृदय. पण हृदयाच्या कुठं? उजव्या अलिंदात रक्त येणार. उजव्या अलिंदात. उजव्या अलिंदाच्या नंतर मध्ये एक झडप आहे, त्याला काय म्हणतो आपण? त्रिदली झडप. त्या त्रिदली झडपेमार्फत ते रक्त उजव्या निलयात येणार, खालच्या बाजूला उजव्या निलयात. उजव्या निलयातून रक्त फुफ्फुसात जाणार आहे. पण कोण घेऊन जाणार आहे? फुफ्फुस धमनी घेऊन जाणार आहे. कोण घेऊन जाणार आहे? फुफ्फुस धमनी. फुफ्फुसात काय क्रिया घडणार आहे? फुफ्फुसात गेल्याच्या नंतर सगळी क्रिया काय घडणार आहे? रक्त शुद्ध होणार आहे आणि ते सगळं शुद्ध झालेलं रक्त हृदयात आणणार आहे. आता हृदयात येताना फायनली ते कोण घेऊन येणार आहे? फुफ्फुस शिर. कोण घेऊन येणार आहे? फुफ्फुस शिर. आता फुफ्फुस शिरेमार्फत रक्त हृदयात आलं, पण हृदयात कुठं आलं? डाव्या निलयात आलं. कुठं आलं? सॉरी, डाव्या अलिंदात आलं. कुठं आलेले? डाव्या अलिंदामध्ये. डाव्या अलिंदातून रक्त डाव्या निलयात येणार आहे, पण मध्ये एक झडप आहे. मग ती झडपेचं नाव काय आहे? द्विदली झडप. त्याला नाव काय आहे? द्विदली झडप. आता द्विदली झडपेमार्फत कुठं आलं ते? डाव्या निलयात. आणि डाव्या निलयातून संपूर्ण शरीरात जाणार आहे. संपूर्ण शरीरात जाणार आहे. मग ती कोण घेऊन जाणार आहे? महाधमनी. कोण घेऊन जाणार? महाधमनी. आता एवढा सगळा तक्ता झाला हा. या तक्त्यामध्ये 1-2 पॉईंट मी फक्त इथे ऍड करतो. हा पार्ट जो आहे, हा हृदयाचा कप्पा जो आहे, हा हृदयाचा कप्पा म्हणजे कुठला आहे? डावे निलय. कुठला कप्पा आहे हा? डावे निलय. डावे निलय. हृदयाच्या 4 कप्प्यांपैकी सर्वात मोठा कप्पा कुठला असतो? डावे निलय. आणि का डावे निलय सर्वात मोठा असतो? कारण की तो कप्पा संपूर्ण शरीराला रक्त पुरवठा करत असतो. म्हणून सगळ्यात मोठा कप्पा कुठला आहे? डावे निलय. विचारला जाऊ शकतो प्रश्न, सर्वात मोठा कप्पा कुठला आहे? डावे निलय. लक्षात ठेवायचे, 4 कप्प्यांमध्ये सर्वात मोठा कप्पा कुठला आहे? डावे निलय. ठीक आहे, हा एक पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. आणि अजून एक पॉईंट, हृदयाचे जे ठोके तयार होतात ना, इलेक्ट्रिक पल्स असतात, जे इलेक्ट्रिक विद्युत धारा जी वाहते ना, सेम तशाच प्रकारचा एक करंट आपल्या हृदयात असतो. त्या करंट म्हणजे इलेक्ट्रिक पल्स, जो इलेक्ट्रिक पल्स आहे त्याच्यामुळं आपल्या हृदयाचे ठोके होत असतात. मग ते कोण तयार करतं? तर इथं एक गाठ असते आणि त्या गाठीचं नाव आहे SA नोड. नोड म्हणजेच गाठ. SA नोड. SA नोड नावाची एक गाठ असते. ती गाठ काय करत असते? ती हृदयाचे ठोके तयार करत असते. काय म्हटलं मी? हृदयाचे ठोके तयार करत असते. आणि ते SA नोड जर खराब झाला तर हृदयाचे ठोके होत नाही. मग त्यावेळेस आपल्याला पेस मेकर बसवायला लागतो. पेस मेकर. पॉइंट विचारलाय बघा हा प्रश्न. पेस मेकर हा कुठल्या अवयवाच्या बिघाडाशी संदर्भित आहे? पेस मेकर कुठल्या अवयवाशी संदर्भात आहे? हृदय. किंवा हृदय बंद पडल्यानंतर काय बसवतात? पेस मेकर. असे उलटून पालटून कसेही प्रश्न विचारलेत बघा.
पेसमेकरवरती आतापर्यंत 3-4 वेगवेगळे प्रश्न पोलीस भरतीला 100% विचारलेले आहेत बघा. पेसमेकर, हृदय, एवढा पॉईंट लक्षात ठेवायचा. या ठिकाणी हृदय चॅप्टर जो आहे त्यातला कन्सेप्टचा पार्ट सगळा संपलेला आहे या ठिकाणी. आणि याच्या पुढं अजूनही थोडासा पार्ट आहे. 1 लाइनर पॉइंट्स जे विचारले जातात हृदयाबाबतीत ते प्रश्न आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये बघायचे. ऍक्च्युली मला ते इथंच कम्प्लीट करायचं होतं, पण व्हिडिओ खूप मोठा होत चाललाय त्यामुळे मी ते पुढच्या व्हिडिओमध्ये टाकतो. बरं, अजून एक महत्वाचा पॉईंट परत एकदा रिपीट करतो की जीवशास्त्रातला सगळ्यात किचकट टॉपिक कुठला असेल लक्षात ठेवण्यासाठी, तर तो हा होता. लक्षात ठेवण्यासाठी थोडासा किचकट आहे. आपण एवढी नावं कधी पाठ केलेली नसतात म्हणून तो किचकट वाटतो. पोलीस भरतीला प्रश्न एकदम इझी लेवलचे विचारतात, एवढे अवघड विचारत नाहीत. तरी पण अवघड विचारला तर तो सुटावा, त्यासाठी मी सगळे पॉइंट सांगितलेले. कुठल्याच क्लासमध्ये एवढं डिटेल शिकवलं जात नाही पोलीस भरतीला. जे जे प्रश्न आले तेवढे जरी दिले तेवढे वाचून काढा किंवा ते शिक्षक तिथं वाचून दाखवतील, संपला पॉइंट. एवढंच असतं. बरं, समजलं असेल, व्यवस्थित समजलं असेल, आजच्या लेक्चरमधून तुम्हाला काही शिकायला भेटलं असेल तर 100% मला मेसेज थ्रू कळवा किंवा ऍपमध्ये पण चॅट सेक्शन आहे तिथल्या मेसेज थ्रू कळवा. आणि जरी डाऊट जरी असेल तर ते डाऊट्स पण बिंदास पाठवा. आणि समजलं असेल तर ते समजलं काय, कसं समजलं लेक्चर ते पण बिंदास पाठवा. ठीक आहे, या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये इथंच थांबू. नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण हृदयाचेच IMP पॉइंट्स घेऊन परत भेटूयात.